मी असं करेन तसं करेन. अरे संतोष नलावडे कोणाच्या बापाला घाबरणारा नाहीये. हा पण लालबाग परळ मधला एक जन्म घेतलेला मुलगा आहे. निश्चित मोठ्या अंतःकरणाने मला दुःख होतंय, कारण 20 वर्षाचा प्रवास आणि 20 वर्षाचे नातेसंबंध एका परिवारात राहिल्यानंतर जे घट्ट बनतं आणि त्या परिवारातून जाताना निश्चित मन भरतं, मन भरून येतं, वाईट वाटतं. कारण का असंख्य तिथे माझे सहकारी, माझ्यासोबत असलेले महाराष्ट्र सैनिक यांना सोडून जाताना मला थोडंसं वाईट निश्चित वाटतंय. पण त्याच पदाधिकाऱ्यांसाठी आणि माझ्या प्रत्येक प्रभागातल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी 29 डिसेंबर पर्यंत मी लढाई लढत होतो, झुंज देत होतो. जेली भोगलंय, तडीपाऱ्या भोगल्यात, घरदार सोडलंय आणि एवढं सगळं करून सुद्धा आमचं जर वरिष्ठांनी जर ऐकलं नाही तर मनाला त्रास होतो, वेदना होतात. आणि त्याला निश्चित कारण होतं, कारण आमचा हक्क होता. कारण ह्या विधानसभे 2024च्या विधानसभेला आमच्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेमध्ये भरभरून यश मिळालं होतं. जर मला लालच असती, प्रलोभनं असती किंवा काय असतं तर मी ह्या उमेदवारीच्या तिकीटच्या वाटाघाटीच्या आधीच प्रवेश केला असता आम्ही लोकांनी, आणि त्याचा उपयोग निश्चित आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला देखील असता. पण आता आम्ही निर्णय असा घेतला, त्याच्या मागचं कारण एक आहे का माझ्या शिवडी विधानसभेमध्ये असंख्य असे काही कामं आहेत विसरून, आणि बीडीडी चाळीमध्ये पीडब्ल्यूडी अशा काही गोष्टी आहेत, यंत्रणा आहेत जे सत्तेच्या समीकरणाने सुटू शकतात. आम्हाला आता आमच्या विभागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, अनेक वर्ष माझ्या शिवडी विधानसभेतल्या लोकांना न्याय देऊ शकतो, म्हणून हा मी निर्णय घेतला. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगेन, माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी मी कुठली भूमिका घेतली नाही ना घेणार. मी आजपर्यंत लोकांसाठी भांडत आलोय आणि भांडत राहणार, कारण मी लढवय आहे, रडणारा नाही, लढणारा आणि लढणार आहे. मला कालपासून अनेक लोकांचे फोन येत आहेत, मी असं करेन तसं करेन. अरे संतोष नलावडे कोणाच्या बापाला घाबरणारा नाहीये. हा पण लालबाग परळ मधला एक जन्म घेतलेला मुलगा आहे. कोणाचा दम असेल त्यांनी समोर येऊन बिंदास माझ्याशी चर्चा करावी, तेवढ्याच ताकदीने मी उत्तर द्यायला सक्षम आहे.